नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही खूप दिवसानंतर मित्रांनो तलाठी पदभरतीची आतुरतेने वाट पाहत होतात. ती माहिती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ही न्यूज देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, तलाठी पदभरतीचा अधिकृत वेबसाईटवरती निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता, तलाठी सरळ सेवा भरती 2023 जिल्हानिहाय मित्रांनो गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला देत आहे. तर पाहू शकता, जसं की मित्रांनो अकोला असेल, धुळे असेल, पालघर असेल, मुंबई उपनगर असेल, बीड असेल मित्रांनो, जळगाव असेल, या सर्व प्रत्येक जिल्ह्याचा मित्रांनो ज्या जागा निघालेल्या होत्या, जवळपास 5,000पेक्षा जास्त जागा होत्या, त्याचा निकाल मित्रांनो लागलेला आहे. सकाळीच तुम्हाला मी आनंदाची न्यूज दिलेली होती की तलाठी पदभरती मित्रांनो येत्या 8 दिवसामध्ये त्याची निकालाबद्दल तुम्हाला गुड न्यूज भेटणार होती. तर पाहू शकता या ठिकाणी आज मित्रांनो याचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. तर मित्रांनो याचं प्रसिद्धीपत्रक देखील या ठिकाणी आलेलं आहे. पहा, महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन 2023ची गुणवत्ता यादी. तर काय म्हटलंय आपण बघूया डिटेलमध्ये. आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर मित्रांनो ही गुणवत्ता यादी असणार आहे, तुमचा फायनल रिझल्ट नाही आहे. जे तुमचं नॉर्मलायझेशन होतं मित्रांनो, त्यानंतर एक गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लागते, तुमची मेरिट लावलं जातं. म्हणजे मित्रांनो पूर्ण कट ऑफ जो असणार आहे, म्हणजे सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट जी आहे मित्रांनो ती वेगळी अजून लागेल. म्हणजे कट ऑफ कितीपर्यंत गेलं, कुठल्या विद्यार्थ्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार वगैरे ते नंतर कळेल. हे सर्वांचं मित्रांनो नॉर्मलायझेशन नंतर जी सामान्य गुणवत्ता यादी असते ती गुणवत्ता यादी आहे. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालय अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका, जी पिटिशन आहे मित्रांनो रिट याचिका, ती मित्रांनो त्यामधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र जे आहे मित्रांनो पेसा कायदा लागू असणाऱ्या 13 जिल्ह्यामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनंतर करण्यात येईल व उर्वरित 23 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम मित्रांनो नियमानुसार सुरू करण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं आहे, जे पेसाचं मित्रांनो या ठिकाणी आहे सर्वोच्च न्यायालय अनुसूचित क्षेत्रातील पेसा जे 17 संवर्गामध्ये मित्रांनो हे तलाठी पद जे आहे ते येतं. तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जो निर्णय आहे रिट पिटिशन जे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा असणाऱ्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने नंतर करण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे पेसाचं नंतर जो आहे तो मित्रांनो त्याचं प्रक्रिया केली जाणार आहे, तोही रिझल्ट लागणार आहे. तर उर्वरित 23 जिल्ह्यातील निवड यादी मित्रांनो तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पेसाबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो पूर्ण प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. पेसाबद्दल मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग जसं मित्रांनो या ठिकाणी आदेश देईल तसं त्याबद्दल देखील कार्यवाही केली जाणार आहे. तर ही खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. तलाठी पदभरतीची रिझल्टबद्दलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्रत्येकाची मित्रांनो लिस्ट जी आहे ती प्राप्त झालेली आहेत. तुम्ही तुमचं नाव त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुमचे मार्क्स जे आहेत कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकता मार्क्स, जेणेकरून सर्वांना समजतील नॉर्मलायझेशनच्या नंतरचे तुमचे मार्क्स किती आलेत ते. तर प्रत्येकाच्या नावानुसार आणि तुमच्या ॲप्लिकेशन नंबरनुसार मित्रांनो त्याच्या लिस्ट ज्या आहेत PDF फाईलच्या तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरतीही उपलब्ध होतील, तेथून देखील तुम्ही पाहू शकता. याबद्दल अजून मित्रांनो काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.